मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गणेश पुराण। तर मागच्या व्हिडिओमध्ये बी तुम्ही गणेश पुराण ऐकलं, बऱ्याच काही तुमच्या गावाच्या कमेंट्स आल्या। शिव महापुराण ऐकलं तर बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या। विष्णू मोहिनी रूप आणि शिव महापुराणातील कथा, त्रिपुरारी पौर्णिमेच्या संपूर्ण सेवा, खूप खूप तुमच्या कमेंट्स आल्या। धन्यवाद अशाच तुमच्या कमेंट्स करायला आणि माझा आत्मविश्वास वाढवायला। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने गणेश पुराण आतापर्यंत आपण 1 ते 51 अध्याय ऐकले। आता त्याचे पुढचे आपण अध्याय ऐकणार आहोत। तर संकष्टी चतुर्थी सोमवारी 18 नोव्हेंबर या दिवशी आहे। तर या दिवशी अथर्व शीर्षाचं पण पठण करायचं आहे। तर जे मुलं अभ्यासात हुशार नाही आहे, या ज्या मुलींचे लग्न वगैरे जुळत नाही आहे, त्यांनी सर्वात जास्त गणपती बाप्पाची सेवा करायची, म्हणजे आपल्या मुलींचे लग्न जुळायला मदत होईल। तर गणपती अथर्व शीर्ष तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन घ्यायची आणि अथर्व शीर्ष बोलता बोलता अभिषेक करायचा आणि चांगल्या पाण्याने स्वच्छ गणपती बाप्पाला धुवून त्यानंतर परत चांगल्या पाण्याने धुवून ते पाणी अथर्व शीर्ष बोललेलं पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। याच्याने आपल्या मुलांची बुद्धी प्रखरतेने बुद्धी तेज होईल। तर असा हा उपाय करायला विसरू नका। गणपती बाप्पाला 21 मोदक, 21 लाडू, 21 गुळाचे खडे, 21 दुर्वा नक्की अर्पण करा 21 नावांनी। गणेश पुराणमध्ये 21 नावांचं खूप काही महत्त्व सांगितलं आहे आणि तुम्हाला पण मी बऱ्याच काही व्हिडिओमध्ये 21 नावांचं महत्त्व सांगितलेलं आहे। तर आता आपण ऐकणार आहोत ब्रह्मदेवाचा गर्वनाश कसा झाला। ज्यावेळेस ब्रह्मदेवाला खूप गर्व झालेला होता, तर सृष्टी कशी उत्पन्न करायची हे काही समजत नव्हते, जड झालेलं होतं। त्यांनी सृष्टी उत्पन्न करायच्या वेळेस या कुठल्याही देवतेचं त्यांनी नामस्मरण केलं नव्हतं, त्यामुळे त्यांची कुंचित बुद्धी झालेली होती। आता ब्रह्मदेवाचा गर्व कसा नाश झाला ते आपण ऐकणार आहोत। भृगु ऋषी पुढे सांगत होते की वेद, शास्त्र, पुराणे आदी आपल्याला माहीत झाले, म्हणून ब्रह्मदेवाला खूपच गर्व झाला होता, कारण शाप आणि वर देण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले होते। या विचाराने सृष्टी तयार करणे अगदी सहज सोपे झाले। ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली, पण अनेक अचानक संकटे त्यांच्या समोर उभी राहिली। मधमाशांनी घोंगाव्या त्याप्रमाणे संकटे ब्रह्मदेवाभोवती फिरू लागले होते। 3 डोळ्यांची, 7 हातांची, विहिरीसारख्या अजंत्र तोंडाची, पाय नसलेली, 5 तोंडांची, 6 पायांची, 5 व 10 असलेली भयानक आकार घेणारी ती संकटे पाहून ब्रह्मदेवाला भीती वाटू लागली। ती विघ्न मोठमोठ्यांनी आरडाओरडा करू लागली, ब्रह्मदेवांना ठोसे मारू लागले। एका विघ्नाने तर ब्रह्मदेवांना शेंडीला धरून जोरजोरात झोके दिले। 8 हातांच्या विघ्नाने तर ब्रह्मदेवाची मिशी पकडून जोरात उपटायला सुरुवात केली। कोण त्याचे पाय हात धरी, तर कोणी त्याचे कान उपटत होते, कोणी त्यांची निंदा करीत होते, तर कोणी त्यांची स्तुती करत होते, कोणी त्याला लाथाबुक्क्यांनी मारत होते। तर ते पाहून ब्रह्मदेवाचा गर्व कुठल्या कुठे पळून गेला। ते अत्यंत दुःखी होऊन शेवटी बेशुद्ध पडले। थोड्या वेळाने ब्रह्मदेवाला जाग आली। त्यांनी गजाननाचे स्मरण केले। ब्रह्मदेव म्हणाले, श्री गणेशा, मी खरोखर मूर्ख आहे। सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य तू माझ्यात उत्पन्न केलेस, पण हे विघ्न माझ्या कामात उपद्रव आणतात, त्याचा बंदोबस्तही तू कर। अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी श्री गजाननाचे स्तवन करण्यास सुरुवात केली। त्यावेळी तू तपश्चर्या कर अशी आकाशवाणी झाली। अशी आकाशवाणी होता सर्व विघ्ने पळून गेली। हे बघून ब्रह्मदेव म्हणाले, मी तपश्चर्या करीन, पण मंत्रोपदेश आणि योग्य ठिकाण मिळाल्याशिवाय मी कशी काय तपश्चर्या करू। या काळजीने ब्रह्मदेव चिंतातूर झाले होते। डोक्यावर रत्नसडित मुकुट, सर्व अंगाला रत्नचंदनांची ओटी, सिंदूर वर्ण मस्तक, गळ्यामध्ये रत्नांच्या माळा आणि योग्य पवित्र दंडामध्ये रत्नांची भूषणे, बोटात सोन्याच्या अंगठ्या, कमरेला सर्पभूषण, अंगावर तांबडी वस्त्र, मस्तकावर चंद्रमा, अशा श्री गजाननाचे ब्रह्मदेवांनी स्मरण करतात वडाकडे पहा अशी आकाशवाणी झाली। ही आकाशवाणी ऐकून ब्रह्मदेव पुन्हा काळजीने त्रस्त झाले। भृगु ऋषी पुढे म्हणाले, ब्रह्मदेव झोपले असता त्यांना एक विचित्र स्वप्न पडले। सर्व सृष्टी जलात बुडाली होती, मात्र स्वप्नात एक वडाचे झाड दिसले। ब्रह्मदेवांना या गोष्टीचे नवल वाटले की सर्व सृष्टी जलमय झाली असता हे वडाचे झाड कसे काय शिल्लक राहिले, असा त्याला प्रश्न पडला। त्या वडाच्या झाडाचे निरीक्षण करत असताना त्यांच्या एका पानावर एक नाजूक बालक त्यांना दिसले। त्या बालकात 4 हात होते, त्यांच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट होता। त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते, तोंडातून एक दात बाहेर आला होता, तसेच एक सोंडही होती। त्याच्या गळ्यात मोत्यांची मोळ्यांची माळ, मस्तकावर अर्धचंद्रमा होता
सोंडेने पाणी घेऊन ते बालक आपल्या अंगावर उडवून घेत होते. अशा प्रकारे ते बालक पाहून ब्रह्मदेवांना हसू आले. ते हसू ऐकून बालकरूपी गजानन खाली आले. ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा, मी मोठा आहे असा तुला गर्व झाला होता. तुला विज्ञानने छळले म्हणून तुला तप करायला सांगितले. ते कसे करायचे हा तुला प्रश्न पडला म्हणून तुला मी एकाक्षरी मंत्र सांगतो. तू या मंत्राचा 10 लक्ष वेळा जप कर, म्हणजे तुला साक्षात दर्शन होईल, सामर्थ्य संपन्न होईल. असे हे भयानक स्वप्न पाहून ब्रह्मदेव जागी झाले. आपल्याला श्री गजानन कधी साक्षात दिसणार असे त्यांना ओढ लागले. सकाळ उठून त्यांनी स्नान केले, जपाला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने निराहार राहून सहस्र वर्ष घोर तपश्चर्या केली आणि श्री गजाननाय नमः या मंत्राचा खूप वर्ष काही जप केला. जो कोणी ज्या घरात आपलं 108 वेळा सकाळ संध्याकाळ श्री गजाननाय नमः या मंत्राचा जप करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्याला कधी विघ्नांचा म्हणजे विघ्न त्याच्या कधीच येत नाही आणि सर्व संकटांचा त्यांचा नाश होत राहतो. त्यांची सर्व कार्य सुरळीत पडत राहतात. म्हणून घरामध्ये श्री गजाननाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम वक्रतुंडाय ओम वक्रतुंडाय नमः अशा या मंत्राचा जप करत राहायचा. आपल्या मुलांच्या लग्नांच्यासाठी, आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी, प्रमोशनसाठी, व्यापारसाठी, नोकरीसाठी, प्रत्येक कार्यामध्ये यश येण्यासाठी ओम श्री गजाननाय नमः, ओम श्री गजाननाय नमः या मंत्राचा सतत जप करायचा. तर ब्रह्मदेवाने सुद्धा या ओम श्री गजाननाय नमः या मंत्राचा सहस्र वर्ष घोर तपश्चर्या केली आणि जप केला. ब्रह्मदेवाच्या तोंडातून भयानक अशा ज्वाळा बाहेर आल्या आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या बघून श्री गजानन प्रसन्न झाले. त्यांनी लगेच ब्रह्मदेवांना दर्शन दिले. गजाननांचे ते तेजस्वी रूप पाहून ब्रह्मदेव पुन्हा काळजीत पडले. त्यांचे मन तपश्चर्येत लागेना. त्यांनी तसेच डोळे मिटून घेतले. त्यांची अवस्था पाहून गजाननाने त्यांचे सांत्वन केले. गजानन म्हणाले, ब्रह्मदेवा, अरे स्वप्नात ज्याने तुला मंत्र उपदेश केला तो प्रत्यक्ष आता तुझ्या समोर उभा आहे. माझे स्वरूप सौम्य आहे. आता तू जे जे मागशील ते सर्व तुला लगेच मिळेल. ब्रह्मदेवांना फारच आनंद झाला. त्यांनी चारी मस्तकांनी श्री गणेशाला नमस्कार केला. ब्रह्मदेव म्हणाले, वेदांनाही माहीत नसलेल्या परमात्म्याचे दर्शन आज मला झाले. माझा जन्म धन्य झाला आहे असे मला वाटत आहे. तुम्ही मला प्रसन्न झाला आहात तर तुमचे कधीही विस्मरण होऊ नये. तुमच्याविषयी भक्ती माझ्या हृदयात हमेशा राहो. सर्व विघ्न निवारण, सृष्टीची निर्मिती करण्याचे सामर्थ्य मला येवो. मला जेव्हा तुमची आठवण होईल तेव्हा तुमचे स्मरण करेल. त्यावेळी तुम्ही मला दर्शन द्या व लाभ व्हावा. श्री गणेश म्हणाला, माझ्या केवळ दर्शनाने तुझ्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. जो कोणी माझा हा अध्याय ऐकेल त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि मी त्याला स्वप्नात दर्शन देईल असे स्वतः गजाननाने सांगितले. मग माझ्या फक्त स्मरणाने तुझी सर्व संकटे दूर होतील. जो कोणी गणेश पुराणाचे श्रवण करेल त्याच्या श्रवण करणे मात्र, त्याचे पठन करणे मात्र सर्व संकटांचा नाश होईल. आता तुला लवकर सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात कर. ब्रह्मदेवाला सृष्टी रचना करण्याचे सामर्थ्य वरप्रसादाने प्राप्त झाले. ब्रह्मदेवाने श्री गणेशाची पूजा केली. ती करता सिद्धी व बुद्धी नावाच्या 2 कन्या तेथे प्रकट झाल्या. भक्तांचे कल्याण करण्याकरता ब्रह्मदेवांनी श्री गणेशाकडे वर मागितला. त्या दोघांनी श्री गणेशाला अर्पण केले आणि त्या दोघींचा स्वीकार करून ते अंतर्धान पावले. मग ब्रह्मदेवाची कथा ऐकून सोमकांत राजा आनंदित झाला. सोमकांत म्हणाला, ऋषी महाराज, आता सृष्टी कशी निर्माण केली मग ते सांगा ना. मग भृगु ऋषी म्हणाले, प्रथम ब्रह्मदेवांनी 7 मानसपुत्र तयार केले. प्रथम ब्रह्मदेवांनी 7 मानवपुत्र तयार केले. तर मानवपुत्र 7 तयार केले, ते पृथ्वीवर आले. तर जे 7 मानवपुत्र तयार झाले ब्रह्मदेवांनी केलेले, त्यांनी शिवलीला अमृत कथासार 1 ते 15 अध्याय पृथ्वीवर आलेला आहे. त्याच्यातून सर्वात महत्त्वाचा अध्याय म्हणजे 11वा अध्याय, मृत्यूगंड टळणारा, संकटांचा नाश करणारा, कसलेही मृत्यूगंड असेल तरी सुद्धा टळणारा. जो व्यक्ती जास्ती आजारी आहे, तो खूप सतत आजारी राहतो, त्या व्यक्तीने शिवलीला अमृताचा 11वा अध्याय दिवसातून 3 वेळा पठण करावा. 1 ग्लास पाणी ठेवावे, 1 बाटली ठेवी, ग्लास ठेवा किंवा बाटली ठेवी. त्या बाटलीत या ग्लासमध्ये 2 पहिले अगरबत्त्या लावून घ्यायचा. 1 तेलाचा दिवा, 1 तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती मधली थोडीशी रक्षा त्या पाण्यात ग्लासमध्ये टाकावी, या बाटलीत टाकावी. ते पाणी 3 वेळा दिवसातून शिवलीला अमृताचा 11वा अध्याय ऐकल्यानंतर ते पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचे. त्याचा आजारपणा कितीही मोठा आजारपणा असो, त्याचा 7 दिवसातच बरा होईल, हे 100% गॅरंटी. श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही शिवलीला अमृताचा 11वा अध्याय पठण करावा. म्हणजे त्याच्यात एवढी ताकद आहे, त्याच्यात एवढी पावर आहे. तर खूप जणांना, बऱ्याच काही जणांच्या कमेंट्स येत आहेत
खूप खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहे. कोणाचं BP कमी झालं आहे, कोणाची शुगर कमी झाले, कोणाला कॅन्सर असेल तर तो सुद्धा कमी झालेला आहे, कोणाला आजारपण म्हणजे खूपच. तर एकाने हा अध्याय असा आजमावून पाहिला तर खरोखरच त्याची BP खूप वाढलेली होती. हा अध्याय ऐकला, 1 ग्लास पाणी प्यायला दिले तर त्यांची BP रात्रभरमध्येच कमी झाली. तर कमेंट्स आलेल्या होत्या की ताई तुम्ही जसं सांगितलं आम्ही तसं केलं तर BP खरोखरच कमी झाली, शुगर खरोखरच कमी झाली. एक 24 वर्षाचा मुलगा होता, बुलढाणा गावाचा होता तो. तर त्याच्या आईने ही माझी शिवलीला अमृताची 11व्या अध्यायाची लिंक त्या मुलाला पाठवली. तो मुलगा दारू पीत होता, सिगारेट पीत होता, ड्रग्स करत होता. तर त्या मुलाने मी सांगितलेले हे फक्त एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली जवळ ठेवली, 2 अगरबत्त्या लावल्या आणि त्यातली रक्षा त्या पाण्यात घातली. ते पाणी त्या मुलाने प्यायला सुरुवात केली दिवसातून 3 वेळा. त्याची दारू सुटली, सिगारेट सुटली, ड्रग्स करत होता ते सुटले. तर त्याने कमेंट्स केली की मला त्या बाईला भेटायचे की ज्याने हा अध्याय टाकलेला आहे, तर मला ती बाई कशी आहे बघायची आहे. मी अगोदर रिव्हील फेस करत नव्हती, व्हॉइसच करत होती. माझा रिव्ह्यू फक्त आवाज आहे, माझ्याजवळ हेडफोन आहे न स्पीकर आहे, व्हॉइस ओरिजिनल आहे, काहीच नाही राहत माझ्याजवळ. आवाजाच्या बी खूप तुमच्या कमेंट्स येतात की का ताई तुमचा खूप आवाज छान आहे, ताई तुमचा खूप आवाज छान आहे. तर त्या मुलाने कमेंट्स केली की मला त्या बाईला भेटायला जायचं आहे, त्यांचा ॲड्रेस मागा. मी कमेंट्स वाचल्यानंतर त्यांना रिप्लाय दिला की एवढ्या दूर तुम्ही येऊ नका, मी आउट ऑफ स्टेशनला आहे, घरी नाही आहे. मी माझा रिव्हील शॉर्ट्समध्ये तुम्हाला व्हिडिओ पाठवते. मग त्या दिवसापासून मी रिव्हील माझे शॉर्ट्समध्ये मध्ये व्हिडिओ करते. तर मग त्या मुलाला 100% फरक पडला. त्याने आतापर्यंत न दारूला हात लावला, न सिगारेटला हात लावला, न ड्रग्सला हात लावलेला आहे. तर अशा त्या 11व्या अध्यायाचं महत्त्व आहे. गणेश पुराणमध्ये नाही आहे, तर शिवलीला अमृताच्या कथासारमध्ये त्याचा म्हणजे मिनिंग आहे. तर मी तो स्वतः माझ्या मिस्टरांसाठी ज्यावेळेस कोरोना झालेला होता त्यावेळेस दिवसातून 3 वेळा मी करायची. माझ्या मिस्टरांजवळ मीच होती कोरोना कालमध्ये. तर मला स्वतःला त्या अध्यायाचं खूप फरक पडलेला आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते की शिवलीला अमृताचा 11वा अध्याय श्रद्धा आणि विश्वासाने करा. तो अध्याय खरोखरच साक्षात शिव आहे, साक्षात सदाशिव आहे, हर साम सदाशिव आहे असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. तर मग हे शिवलीला अमृताचा जे कथासारचं पुस्तक आहे 1 ते 15 अध्यायांचं, ते कोणी आणलेलं आहे? या प्रथम ब्रह्मदेवांनी ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली तर 7 मानवपुत्र तयार केले. तर ते स्वर्गलोकातून जे मानवपुत्र पृथ्वीवर आले त्यांनी हे शिवलीला अमृताचा कथा 11वा आणलेला आहे. हे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून मला एवढा टॉपिक लांब घ्यावा लागला. तर प्रथम ब्रह्मदेवाने 7 मानवपुत्र तयार केले. नंतर त्यांना प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा दिली. प्रथम त्या मानसपुत्रांनी घोर तपश्चर्या केल्यामुळे ते मुक्त झाले. त्यानंतर पुन्हा 7 पुत्र उत्पन्न करून त्यांच्याकडून प्रजा उत्पन्न करण्याचे काम सोपवले. पण तेही तपश्चर्याच्या मागे लागल्यामुळे त्यांना प्रजा उत्पन्न करता आली नाही. ते पाहून स्वतः ब्रह्मदेवांनी प्रजा निर्माण करण्याचे ठरवले. बाहू, मांड्या आणि पायापासून क्षत्रिय वगैरे 3 वर्णांची उत्पत्ती झाली. नाभीपासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, पायापासून पृथ्वी आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली. यानंतर समुद्र, नद्या, पर्वत, गवत, वेली, वृक्ष या वस्तू निर्माण केल्या. काही काळानंतर श्री विष्णूच्या कानातून 2 राक्षस उत्पन्न झाले. तर ते 2 राक्षस विष्णूच्या कानातून जे उत्पन्न झाले ते कोणते? मधु आणि कैटभ अशी त्यांची नावे. त्रैलोक्यात हे 2 राक्षस खूप प्रसिद्ध होते, उत्पन्न झाले. या राक्षसांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायचे काम सुरू केले. तसेच वेद, शास्त्र, देव, ऋषी, साधू यांची निंदा सुरू केली. या राक्षसांच्या भीतीने सर्व सृष्टी थरथर कापू लागली. शेवटी ते राक्षस ब्रह्मदेवाच्या भक्षण करण्यासाठी त्यांच्यावर धावून गेले. मधु व कैटभ या राक्षसाचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवांनी विष्णूला, जिने मोहित केले होते, तिने निद्रा देवीला प्रार्थना केली. हे देवी, तुझी शक्ती तर अगाध आहे, तू विष्णूला सोडून या 2 राक्षसांना मोहित कर. या 2 राक्षसांनी पूर्वजन्मी माझी घोर तपश्चर्या केली, त्यामुळे मी त्यांना खूप वर दिले आहेत. या वरामुळे हे असे उन्मत्त झाले आहेत. म्हणून यांचा नाश करण्यासाठी तू विष्णूला सोडून दे, त्याला जागे होऊ दे.
ऋषी सांगू लागले, श्री विष्णू जागे होईपर्यंत या 2 राक्षसांनी त्रिभुवनात हल्लाखोळ माजवला होता. अगदी इंद्र, चंद्र, कुबेर इत्यादी सर्व देव आपापल्या जागा सोडून पळू लागले. नंतर श्री विष्णू जागे झाले. ते दैत्याशी युद्ध करू लागले. बाकीचे देवही विष्णूच्या मदतीसाठी धावून आले. युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी विष्णूने शंख फुकला. त्या शंखाचा आवाज इतका दुमदुमला, अख्खे पाताळ दुमदुमले. शंखाचा आवाज ऐकून ते दोघं दैत्य म्हणाले, काय रे, आपण सर्व त्रैलोक्य फिरलो, पण असा प्रचंड आवाज कधी ऐकायला मिळाला नाही. हा शंख वाजवणारा पुरुष खूप मोठा शक्तिमान दिसला पाहिजे. अशा बलवान शत्रूशी युद्ध केलेच पाहिजे. मग युद्ध करताना मरण आले तरी सुद्धा चालेल. त्या दोघांनी राक्षसांनी विष्णूबरोबर युद्ध करण्याचे ठरवले. ते विष्णूंना म्हणाले, तुला तुझ्या शक्तीचा अभिमान असला तरी तुझा हा अभिमान आम्ही झटक्यात घालू. तुझा उन्नतपणा आमच्या पुढे टिकणार नाही. हे त्यांचे गर्वाने फुगणारे बोलणे ऐकून विष्णू म्हणाला, ठीक आहे, मग व्हा युद्धाला तयार. अंगात सामर्थ्य असल्याशिवाय युद्धाला कोणी तयार होत नसते. यावर ते राक्षस म्हणाले, तुला 4 हातांचा गर्व झाला आहे ना, मग असे करू, आपण बाहुयुद्ध करू. असे म्हणतात श्री विष्णूने आपल्या हातातील सर्व आयुधे खाली ठेवली. लगेच त्या दैत्याबरोबर युद्धाला सुरुवात केली. हाताशी हात, दंडाशी दंड, मांड्याशी मांडी, खांद्याशी खांदा लावून मल्लयुद्ध सुरू केले. असे खूप दिवस युद्ध चालू होते, पण विष्णूकडून त्यांचा काही पराभव होईना. नंतर विष्णूने गायन येत असलेल्या गंधर्वाचे रूप घेतले आणि उत्तम वीणा घेऊन त्या स्वरावर ते गायन करू लागले. विष्णूच्या नादमधुर गाण्याने वनातील हरणे, वाघ आणि इतर श्रापदे तर गुंगच होऊन गेली. सर्व देव, गंधर्व, राक्षस सुद्धा आनंदित झाले. हातातले कामे ठेवून सर्वजण एकत्रित राहिले. शंकराला सुद्धा कैलासावर ते गायन ऐकू गेले. त्याला आनंद झाला. कोण आहे हे बघण्यासाठी शंकराने निकुंभ आणि पुष्पदंत हे गण त्या गायकाला आणण्याकरता पाठवले. त्या गणाबरोबर विष्णू कैलासावर गेला. मस्तकी चंद्र, अर्धांगी पार्वती, अंगावर गजचर्म व गळ्यात रुंड माळा घातलेला असा शंकर त्याचे दर्शन घेतले. शंकराने विष्णूला ओळखले व आपल्या शेजारी आसनावर बसवले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषांचा लाभ घडवणारे मग आपले दर्शन झाले. त्यामुळे मी धन्य झालो, असे विष्णू म्हणाला. पुन्हा एकदा विष्णूने वीणा उचलली आणि आपल्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्या गाण्याने स्कंद, गणपती, पार्वती, देव, ऋषी वगैरे मंडळींना खूप आनंद झाला. शंकर तर खूप खुश होऊन विष्णूला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालाय, तुला कोणता वर पाहिजे ते माग. त्या विष्णूने युद्ध चालू असलेल्या वृत्तांत शंकराला सांगितलं. त्या 2 दैत्यांचा वध कसा करायचा हे समजत नाही, त्याच्या वधाचा उपाय मला सांगा, असे विष्णूने सांगितले. त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे बघ भगवान विष्णू, तुम्ही युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण केले का? गणेश पूजन करा, म्हणजे युद्धात तुम्हाला यश येईल. कोणतेही कार्य सुरू करण्याच्या अगोदर गणेश पूजन करावे. जर गणेश पूजन केले तर संकटांना तोंड द्यावे लागत नाही, असे शंकराने सांगितले. मग गजाननाची पूजा कशी करायची ते तुम्ही सांगा. त्यावर शंकर म्हणाले, श्री विष्णू, श्री गजाननाचे 7 कोटी जरी मंत्र असले तरी त्यापैकी षडाक्षर, एकाक्षर 2च मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. षडाक्षर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा हा मंत्र सुद्धा सर्वात मोठा आहे. ओम श्री गजाननाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, श्री गजाननाय नमः, श्री गणेशाय नमः हे 2 मंत्र सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. मग मी तुला एक मंत्र सांगतो, ते सांगून शंकराने षडाक्षर उपदेश केला. त्या मंत्राची उपासना करण्यासाठी विष्णू त्या ठिकाणाहून निघून गेले. मग श्री विष्णूने सिद्धिक्षेत्र नावाच्या ठिकाणी जाऊन घोर तपश्चर्या केली. तेथे विष्णूने षडाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप केला. बाणशास्त्राने ते दिग्बंधन करून भूमी शुद्ध श्री गणेश मंत्राची उपासना केली. 100 वर्ष घोर तपश्चर्या चालू होती. श्री गजानन प्रसन्न झाले. म्हणाले, हे विष्णू, मी तुझ्यावर प्रसन्न झालाय, तुला हवा तो वर माग. माझी ही पूजा तू युद्धाच्या सुरुवातीला केली असती तर विजय तुला केव्हाच मिळाला असता. नंतर श्री विष्णूंनी गजाननाची स्तुती करून मधुकैटभांचा नाश करण्याचा वर मागितला. तसेच आणखी जर राक्षस निर्माण झाले तर त्यांचाही नाश करण्यास येण्यासाठी शक्ती दे, असाही वर मागितला. ज्या ठिकाणी श्री विष्णूंना श्री गजाननाने वरदान दिले त्या ठिकाणी श्री गजाननाचे 4 द्वार असलेले भव्य दिव्य मंदिर श्री विष्णूंनी बांधले. गंडकी शिळेवर श्री गजाननाची मूर्ती स्थापन केली. त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली म्हणून सर्व देवांनी त्या श्री गणपतीला सिद्धिविनायक असे नाव दिले. त्या दिवसापासून सिद्धिक्षेत्र सर्व त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले. नंतर विष्णू व मधुकैटभाकडे युद्ध करण्यासाठी गेले. पुन्हा युद्ध सुरू झाले. ते युद्ध पुढे अनेक दिवस चालले होते. शेवटी विष्णू त्या दैत्यांना म्हणाला, हे दैत्यांनो, आजपर्यंत तुमच्यासारखे योद्धे मी पाहिलेले नाही. मी तुमच्यावर खुश झालेलो आहे. तुम्हाला कोणता वर मागायचा आहे तो मागून घ्या. यावर ते राक्षस हसले आणि म्हणाले, आम्हाला नकोय, तुझा वर तुलाच पाहिजे असेल तर आमच्याकडून वर मागून घे. इतका वेळ तो आमच्याशी युद्धात टिकून राहिला, याचाही आम्हाला आनंद होत आहे. राक्षस आपल्या वर द्यायला तयार झाला आहे. हे पाहून श्री विष्णू म्हणाले, हे दैत्यांनो, मला जर वर द्यायचाच असेल तर तुम्ही माझ्या हातून मरावे असा वर द्यावा. श्री विष्णूचे हे बोलणे ऐकून
राक्षसांनी आपल्या आजूबाजूला पाहिले. त्यांनी सर्व सृष्टी जलमय झालेली दिसली. ते पाहून ते म्हणाले, हे गरुडध्वजा, तुझा लौकिक आम्हाला माहीत आहे. तुझ्या हातून जर आम्हाला मृत्यू आला तर आम्हाला मोक्ष मिळेल, म्हणून तू आमचा कुशाल वध कर. हे ऐकून झाल्यावर श्री विष्णूने त्या दोघांना मांडीवर घेऊन सुदर्शन चक्राने वध केला आणि त्यांना मोक्ष मिळाला. तर अशी ही कथा होती. आता कथा भीमराजाची आहे. मग ब्रह्मदेवाची विनंती मान्य करून महर्षी व्यासांनी गणेश महात्म्याविषयी एक कथा सांगितली. याला सुरुवात केली. ते म्हणाले, कौंडिण्य नगरात भीमराजाच्या नावाचा मोठा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याचा कारभार मांगलिक राजे बघायचे. भीमराजा जर स्वारीला निघाला की त्याच्याबरोबर 10,000 घोडे, 10,000 हत्ती, पायदळ घोडे असे प्रमाणात असे. त्याच्याकडे हजारो ब्राह्मण आश्रयाला होते. त्याची पत्नी सुस्वरूप, सुंदर आणि पतिव्रता होती. चारुहासिनी तिचे नाव होते. पुत्रप्राप्ती नसल्याने ती अतिशय दुःखी झाली होती. राजाला तिचे हे दुःख पावत नव्हते. एक दिवस भीमराजा आपल्या पत्नीला म्हणाला, राणी, आपल्याला जर पुत्रप्राप्ती नाही तर हे राज्य करून तरी काय उपयोग. आपण हे सर्व त्याग करून अरण्यात जाऊ. आणि ज्याला पुत्र नाही, मुलं नसतात, पुत्र नसतो, त्याला स्वर्गात जागा मिळत नाही. जो निपुत्रिक असतो त्याच्याकडे पित्तर जेवायला येत नाही. आपला जन्म निरर्थक आहे. राज्य, वैभव, राज्यभोग हे मला सर्व निरुपयोगी वाटते. भीमराजाने हुशार व बुद्धिमान असलेले प्रधान मनोरंजन सुमंत यांना बोलवले. त्या हुशार प्रधानांना बोलवून राजा म्हणाला, प्रधानजी, आम्हाला पूर्वजन्माच्या पापामुळे या जन्मात पुत्रप्राप्ती होत नाही, म्हणून आम्ही हे राजवैभव सोडून अरण्यात जातो आहे. आम्ही जर पुन्हा आलो नाही तर हे राज्य तुम्ही दोघात वाटून घ्या आणि सुखाने राज्य कारभार चालवा. चांगला मुहूर्त पाहून राजाने स्वस्ती वाचन केले. ब्राह्मणांना भरपूर दान दिले. त्यानंतर राजा आपल्या पत्नीसह जंगलात निघून गेला. जंगलात एका ठिकाणी त्यांना सरोवर दिसले. सरोवराभोवती त्यांना खूप झाडे, फळे, फुले दिसली. तेथे जवळपास एक ऋषीचा आश्रम दिसला. त्या आश्रमात सिंह, हत्ती, सर्प, मांजरे सर्व काही वेर विसरून आनंदाने राहत होते. विश्वामित्र ऋषीचा आश्रम होता तो. विश्वामित्र रामाचे गुरु होते. तर मग विश्वामित्र ऋषी दरबासनावर बसले होते. अनेक शिष्य त्याच्या भोवती बसून वेद अभ्यास करत होते. राजाने त्या विश्वामित्र ऋषींना पाहताच नमस्कार केला. ऋषींना पाहून ते खूप आनंदित झाले. राजाच्या मनात काय आहे हे विश्वामित्र ऋषींनी बरोबर ओळखले. राजा आसनावर बसला तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, तुझे कल्याण असो. तुला सद्गुणी कीर्तिमान असा पुत्र प्राप्त होईल. पण तू कुठून आलास? तुझी राजधानी कोणती सांगशील का? राजा म्हणाला, माझं नाव भीमराजा. मी विदर्भ देशातून कौंडिण्यपुरी नगराचा राजा आहे. मी संतान व्हावे म्हणून तपश्चर्याने दान, धर्म, व्रताचरण सर्व काही केले, परंतु पूर्वजन्माच्या पापामुळे मला पुत्र प्राप्ती होत नाही. तेव्हा राजाचा त्याग करून मी या जंगलात आलो. सर्व राज्याचा त्याग करून मी या जंगलात आलो आहे. जंगलात तुमचे दर्शन झाल्यामुळे मी आज धन्य झालो आहे. तुमच्या आशीर्वादाने मला पुत्र प्राप्ती होईल यात शंका नाही. पण मी पूर्वजन्मी कोणते पाप केले होते की ज्यामुळे मला मूल बाळ होत नाही? आपण मला सांगणार का की मी कोणते पाप केले होते? त्यावर विश्वामित्र म्हणाले, राजा, तू संपत्तीमुळे चढून जाऊन कुलाचार सोडला होता, ज्याने वेदशास्त्र, पुराणे अशा विषयाचे ज्ञान आहे. असे श्री गणेश आराधना करतात. जर तुझे कुलदैवत आहे मग तू श्री गजाननाची पूजा करायला कसा काय विसरलास? त्यामुळे देवादिदेवाचा तुझ्यावर कोप झाला आणि तुला पुत्र होत नाहीये. तर जो कोणी कुलदैवत जे आहे त्याची आराधना करत नाही, त्या घरात जर कुलदेवतेचा कोप लागला तर त्याला पुत्रप्राप्ती होत नाही. मग भीम नावाचा तुझा 7वा पूर्वज होता. कमला नावाची तुझी पत्नी होती. खूप दिवसानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली, पण तो मुलगा जन्मताच मुका आणि बहिरा होता. त्याच्या शरीराला खूप छिद्रे होती. त्या छिद्रातून रक्त वाहत होते, त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली होती. तसेच तो कुबडाही होता. आणि असा विचित्र मुलगा झालेला पण कमला राणीला खूपच दुःखी झाली होती. ती मनात म्हणाली, यापेक्षा मला मूल झाले नसते तरी चालले असते. याला मी कुण्या नातेवाईकांकडे घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा देवादिदेवा, मला किंवा याला मरण दिले तर बरं होईल. असे म्हणून कमला राणी रडू लागली. तिचे रडणे ऐकून राजा प्रस्थिगृहात आला. बालकाकडे व राणीकडे पाहून, राणी, असे दुःख करू नकोस. अगं, सुख दुःख पूर्वजन्माच्या कर्मामुळे भोगावी लागतात. ते जास्त दिवस टिकत नाही. तो आज दुःखी आहे तर तो उद्या सुखी होईल. असा विचार करून तुझं दुःख आवर. आपण या बालकाचे शरीर सुंदर, सुदृढ होईल असे समजायला पाहिजे. पूर्वजन्मी काय याने केले असेल त्याप्रमाणे होईल. मनी, मंत्र, औषधे यांच्यावर बळावर याला नीट करू, यात्रा करून पुन्हा मिळवू, त्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न करू, असे राजाने त्या कमला राणीला सांगितले. पण काही दिवसांनी राजाने ब्राह्मणांना, ज्योतिषांना, साधूंना बोलवले. दान धर्म केला. त्यांच्या संमतीने मुलाचे नाव दक्ष ठेवले. दक्षासाठी त्याने मंत्र, तंत्र, औषधी केली, पण काहीच उपयोग झाला नाही.
राजाने स्वतः 12 वर्ष तपश्चर्या केली, पण तेही सार्थक पडले नाही. तेव्हा राजा नाराज झाला. या गोष्टीचा त्याला राग आला. रागाच्या भरात राजा कमला राणीला वाटेल तसं बोलत होता. तिची अवहेलना करत होता. त्याच्या मुलाची तोंड मला दाखवू नको. हे मागच्या जन्माची कथा विश्वामित्र राजा त्या राजाला सांगत आहे की तुला मूलबाळ का होत नाही आहे. मागच्या जन्माची कथेचं वर्णन आहे. खूप छान आहे, शेवटपर्यंत ऐका. तर त्या पुत्राला नगराच्या बाहेर हाकलून दिलं. मुलाला घेऊन राणी अशीच गावोगाव भटकत राहिली आणि चोरांनी तिच्या अंगावरील सर्व दागिने पळवून नेले. भिक्षा मागून ती पोट भरत होती. ती चालत चालत एका नगरीत पोहोचली. तेथील एका मंदिरात तिने मुक्काम केला. मुलाला मंदिरात ठेवून भिक्षा मागायला ती बाहेर गेली. तेव्हा त्या ठिकाणी एक भगवत भक्त तेथे आला. त्या मंदिरामध्ये एक भगवत भक्त तेथे आला. पण त्या ब्राह्मणाच्या शरीराच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो मुलगा बरा झाला. जो कुबडा होता, त्याच्या शरीराला खूप छिद्रे होती, तो मुका होता, तो बहिरा होता, तो पांगळा होता. मग ती कमला राणी, जेव्हा राजाने त्या राणीला आणि त्याच्या मुलाला घराबाहेर काढून दिले, राणी जंगलामध्ये गेली. जंगलात चोरवाट्यांनी तिच्या अंगावरचे सर्व दागिने पळून नेले. मग तिचं पोट भरण्यासाठी राणी भिक्षा मागायला गेली. त्या मुलगाला छोटा होता, त्या मुलाला ती मंदिरातच टाकून गेले. तितक्याच त्या मंदिरामध्ये एक भगवत भक्त तेथे आला. भगवत भक्त म्हणजे विष्णूचा भक्त. भगवत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवत भक्त तेथे आला. तर त्याच्या फक्त वाऱ्याच्या स्पर्शाने, जसे आपण आता गणेश पुराण ऐकतो, शिवपुराण ऐकतो, खूप काही कथा ऐकतो, तर आपण जर कोणाच्या घरी गेलो तर काही एखादा जर वारा आला, त्याच्या घरात जर निगेटिव्ह ऊर्जा राहिली तर आपला पाय त्याच्या घरात पडताच चांगलं व्हायला सुरुवात होते. एखाद्या दुकानावर जा, जर त्या दुकानात गिरायकी नाही आहे, खूप वेळा होतं असं, आपण जाताच आपल्या मागे खूप गिरायकी येतात, तर हे ज्याच्या त्याच्या पाय गुणाने गिरायकी येते, ज्याच्या त्याच्या पाय गुणाने लक्ष्मी येते. पायात लक्ष्मी राहते तर रती राहते घराला. तसं त्या भगवत भक्त तेथे आला. तर त्या ब्राह्मणाच्या शरीराच्या फक्त वारा आला आणि तो मुलगा बरा झाला. तो व्याधीमुक्त होऊन सर्वांग सुंदर झाला. राणी परत आल्यावर आपल्या सुंदर व व्याधीमुक्त झालेल्या मुलाला पाहून राणीला खूप आनंद झाला. तंत्रांनी, मंत्रांनी, औषधांनी, तपश्चर्यांनी खूप काही करून आपल्या मुलाला गुण आला नाही, पण एक भगवत भक्त ब्राह्मणाच्या अंगाच्या आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने आपला मुलगा बरा झाला. याचे तिला खूप आश्चर्य वाटत होते. नंतर रोजच ती भिक्षा मागायला नगरात जाऊ लागली. तेव्हा लोक त्याचं स्वागत करून त्यांना भोजन देत होते. अनेक जण त्यांना नवी जुनी वस्त्र त्या आईला बी मुलाला बी देत होती, घालायला चप्पल बी देत होते. असे बरेच दिवस गेले. पण दक्ष राजपुत्राने श्री गजाननाची आराधना करायला सुरुवात केली. प्रथम ओम गम गणपतये नमः हा 8 अक्षरांचा मंत्र आहे. हा मंत्र 8 अक्षरांचा आहे. तर आईने आपल्या मुलांसाठी हा मंत्र सकाळ संध्याकाळ जपायचा. मुलांची चांगली बुद्धी होईल, तीव्रतेने वाढ होईल. बहिरे असतील तर ऐकायला लागतील, मुके असतील तर बोलायला लागतील. जर त्यांच्या अभ्यासात मन नाही आहे तर 1 ग्लास पाणी ठेवायचा, त्या पाण्यात 2 अगरबत्ती लावायची, थोडी रक्षा त्या पाण्यात टाकायची, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा लावायचा. आणि बऱ्याच काही जणांच्या कमेंट्स येतात की गणपतीचा जप कोणत्या माळेवर करायचा. तर गणपतीचा मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेने करायचा. तर तुळशीची माळा घ्यायची नाही. गणपतीने तुळशी वर्जितच केलेले. शिवाने तरी वैकुंठ 14च्या दिवशी 4 घंटे घेतलेली हरहरीच्या भेटीच्या दिवशी, पण गजाननाने तुलसी वर्जित केलेली आहे. गणपतीला तुलसी चालतच नाही. गणपतीला जर तुलसी चढवली तर आपल्याला खूप खूप दोष लागतात, ब्रह्महत्येसारखे. गणपतीला तुळस अजिबात चढवायची नाही. तुळशीच्या माळेवर गणपतीचे जप करायचे नाही. गणपतीचा मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर करायचा. रुद्राक्षाची अशी माळा आहे, कोणताही हजारो मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर जप करू शकता. स्फटिकच्या माळेवर महालक्ष्मीचा मंत्र जप करू शकता. कमलगट्टेच्या माळेवर महालक्ष्मी विष्णूचा जप करू शकता. कुबेराचा जप करू शकता. मुंग्याची जी लाल माळा येते त्याच्यावर शनिदेवाचा जप करू शकता. अशा या माळेचे पण खूप काही महत्त्व आहे. रुद्राक्षाच्या माळेवर तर प्रत्येक मंत्र सांगितला म्हणजे ओम नमः शिवाय हजारो मंत्र, म्हणजे भरपूर मंत्र येऊन गेले. सर्वात रामबाणीलाच फक्त रुद्राक्षाची माळा विकत घ्यायची आणि तुम्हाला जो मंत्र पाहिजे तो त्याच्यावर 108 वेळा म्हणायचा. तर हा 8 अक्षरांचा असा मंत्र आहे, ओम गम गणपते नमः. रामबाण इलाज आहे, रामबाण उपाय आहे, गणेश पुराणातील उपाय आहे. तर हा 8 अक्षरांचा जप त्याने एका पायाच्या अंगठ्यावर
उभा राहून सुरू केला. राजपुत्राची ती आराधना बघून श्री गजानन प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर ते प्रकट झाले. 4 हात, हत्तीसारखे तोंड, मस्तकावर तेजस्वी रत्नजडित मुकुट, पितांबर नेसला असे त्याला क्षणभर श्री गजाननाचे स्वरूप दिसले. तितक्यात ब्राह्मणाचे रूप घेऊन श्री गजानन म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय इच्छा आहे तुझी दक्षा? तसा वर माग. त्यावर राजपुत्र दक्ष म्हणाला, देवा, तुम्ही मला तुमची 2 रूपे दाखवली, त्यामुळे मी धन्य झालात. आपण अनेक रूपे धारण करू शकता, भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. जो कोणी गणेश पुराण श्रवण पठण करेल त्या सर्व भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण करा, असे दक्षाने गजाननाला सांगितले. सर्वजण तुमची स्तुती करतात, तुमचे महात्म्य सांगतात, तुमचे महात्म्य ऐकतात. त्यामुळे मनोविकार, जे मनामध्ये विकार आहेत, जे निगेटिव्ह विचार आहे, तर तो मनोविकारावर विजय मिळवता येतो. जो कोणी गणेश पुराणाचे महात्म्य श्रवण पठण करतो तो मनोविकारावर विजय मिळवून घेतो. यावर श्री गजानन म्हणाले, दक्षा, मी तुला वर देणार नाही, कारण तो वर देण्याचा अधिकार माझ्या भक्ताचा म्हणजेच मृदुंगलाचा आहे. दक्षाने 8 अक्षरांचा मंत्राचा जप केला. त्यावर गजानन तर प्रसन्न झाला, पण गजानन म्हणाले दक्षाला, गणपती बाप्पा दक्षाला म्हणाले, मी तुला वर देणार नाही, कारण तो वर देण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर तो वर देण्याचा अधिकार तुला मृदुंगलाचा आहे. जो भागवत भक्त मृदुंगल, त्याच्या अंगाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तुझा आधी व्याधी सर्व काही बरा झालास तर तोच तुला वर देईल, मी तुला वर देणार नाही. तेव्हा असे सांगून श्री गजानन गुप्त होऊन गेले. गजानन तर प्रसन्न झाले, पण गजानन गुप्त होऊन गेले आणि सांगितले की मृदुंगल तुला आशीर्वाद देईल, कारण तो भगवत भक्त होता आणि त्याच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तू बरा झालेला आहे. तर मग दक्षाला खूप वाईट वाटले, त्याला खूप रडू आले. श्री गजानन कुठे आहे? गजानन कुठे गेला? मला सांगा हो, मला दाखवा हो, माझा गजानन कुठे गेला? जमिनीवर लोटांगण घालून खूप रडत होता. विश्वामित्र भीमराजाला म्हणाला, लोटांगण घालता घालता दक्षाला त्याच्या वस्त्राची न अलंकाराची शुद्धी राहिली नाही. तो श्री गणेशाला शोधत शोधत नगराबाहेर पडला. त्याच्या मागे त्याची माताही निघाली. दक्षाला वाटेल जो कोणी भेटेल, मग तो मनुष्य, पक्षी, प्राणी, झाडी जो दिसेल त्याला तो विचारत होता, माझा गजानन कुठे गेला हो, मला कुठे भेटेल हो? विचारत विचारत मृदुंगलाच्या आश्रमात आला. मृदुंगल ऋषीच्या आश्रमात जाऊन पोचला. जो भगवत भक्त मृदुंगल ऋषीच्या वाऱ्याच्या स्पर्शाने येणाऱ्या व्याधी दक्षाच्या बऱ्या झाल्या. तर आता दक्ष लोटांगण घालत घालत मृदुंगल ऋषीच्या आश्रमात जाऊन पोचला. आश्रमाच्या सभोवतालच्या पवित्र वातावरणाने दक्षाला खूप आनंद झाला. आतमध्ये एका आसनावर मृदुंगल ऋषी बसले होते. त्याच्यासमोर श्री गजाननाची एक देखणी छोटीशी मूर्ती ठेवली होती. श्री गजाननाची पूजा करण्यात ऋषी मग्न होते. तितक्यात त्याचे लक्ष दक्षाकडे गेले. दक्षाने त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम घातला. सर्व हकीकत त्यांना सांगितली. मग तो म्हणाला, महाराज ऋषीवर, तुमच्या शरीरावरून आलेल्या वायूमुळे हे सुंदर शरीर मला प्राप्त झाले आहे. श्री गजानन म्हणजे तुम्हीच आहात का, अशी मला माझी खात्री पटलेली आहे. तेव्हापासून तुमच्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालो होतो. तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे. आपणच श्री गजानन आहात असे मला वाटत आहे. दक्षाचे बोलणे ऐकून मृदुंगल ऋषी समाधानी झाले. ते दक्षाला म्हणाले, खरंच कुमारा, धन्य आहेस. मी इतकी 1000 वर्ष तपश्चर्या केली आहे, पण मला गजाननाचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही. तू माझ्यापेक्षाही मोठा भक्त आहेस रे, की तुला साक्षात गजानन प्रसन्न झाला. सृष्टी निर्माण करणारा तो परमेश्वर तुला प्रत्यक्ष दिसला, तेव्हा तुझ्या दर्शनानेच मी धन्य झालेलो आहे. तुला साक्षात परमेश्वर दिसला म्हणजे मी तुझ्या दर्शनाने धन्य झालेलो आहे. जो कोणी तुझ्या या कथा ऐकेल, जो कोणी तुझ्या कथा पठन करेल, जो कोणी तुझ्या कथा श्रवण करेल, त्याच्या दर्शनाने सुद्धा सर्व पापे नाहीसे होतील आणि त्याचा उद्धार होईल जन्माचा. तर तू मला आता जवळ येऊन आलिंगन दे, असे मृदुंगल ऋषीने दक्षाला सांगितले, कारण तुझ्या स्पर्शाने मी धन्य होऊन जाईल. मग मृदुंगल ऋषीने दक्षाला एका अक्षर मंत्राचा उपदेश केला आणि म्हणाला, राजकुमारा दक्षा, तू या मंत्राचा रोज जप कर. ज्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, ओम गजाननाय नमः या मंत्राचा जो कोणी जप करतो त्याला सर्व सिद्धी, सर्व ऐश्वर्य, सुख, धन, धान्य, आयुष्य, आरोग्य आणि धनसंपदाची कधी कमी नाही होत. तर ओम श्री गजाननाय नमः या मंत्राचा जप कर. जोपर्यंत तू गणेशाची पूजा करशील तोपर्यंत देव दानव कोणीही तुझे वाईट करू शकणार नाही, कोणीही तुझ्या कामामध्ये अडथळा आणू शकणार नाही. सर्व संकटांचा नाश करणारे श्री गजाननाय नमः या मंत्राचा जप अहोरात्रपर्यंत कर. मग सोमकांताने भृगु ऋषींना विचारले,
सोमकांताने भृगु ऋषींना विचारले, ऋषीवर, दक्ष राजकुमार तर जन्मता आंधळा आणि मुका बहिरा होता. हे संपूर्ण गणेश पुराण कोणाला सांगत आहे भृगु ऋषी? सोमकांताला, ज्याला खूप रोग झालेला आहे, तो राज्य सोडून गेलेला होता आणि तो अरण्यात आहे. तर सोमकांताला संपूर्ण गणेश पुराण ऐकवत आहे. आणि मग गणेश पुराण ऐकताना मध्येच एक राजाला पुत्रप्राप्ती नाही, तर त्या पुत्रप्राप्तीसाठी त्याने कोणतं पाप केलं होतं, तर हे त्याची कथा त्या दुसऱ्या राजाला सांगितली जात आहे. मग सोमकांताने भृगु ऋषींना विचारले, हा ऋषीवर दक्ष राजकुमार तर जन्मता आंधळा, मुका, बहिरा होता, तर त्याचे पूर्ण शरीर छिद्रमय होते. असे दुर्गंधीयुक्त शरीर केवळ मृदुंगल ऋषीच्या शरीरावरील वायूच्या स्पर्शाने त्याच्या व्याधी बऱ्या होऊन तो अगदी टवटवीत फुलासारखा देखणा कसा झाला? इतक्या लवकर त्याला सिद्धी कशी काय प्राप्त झाली? मृदुंगल ऋषी तर 1000 वर्ष तप करत होते. मृदुंगल ऋषीला श्री गजाननाने प्रत्यक्ष दर्शन का दिले नाही? दक्षालाच का दर्शन दिले? मग दक्षाने पूर्वजन्मी कोणते पुण्य केले होते की दक्षाला साक्षात गजानन प्रसन्न झाला? जर पुण्य केले होते मग या जन्मी त्याला असं विकृत शरीर का मिळालेलं होतं? असं सोमकांताने भृगु ऋषीला विचारले. मग भृगु ऋषी म्हणाले, त्याच्या पूर्वजन्माची आता कथा अशी आहे. कोणाच्या पूर्वजन्माची कथा सांगत आहे आता? दक्षाच्या. दक्ष जो लहान बाळ होता, त्याला खूप छिद्रे होती, मुका होता, बहिरा होता, कुबडा होता. त्याला त्याच्या वडिलांनी त्याच्या राज्याच्या बाहेर काढून दिलं, त्याच्या आईला आणि त्याला. मग त्याची आई आणि तो अरण्यात गेल्या. अरण्यात गेल्यानंतर त्याची आई भिक्षा मागायला गेली. तितक्यात तो मंदिरात होता लहान बाळ. तितक्यात मृदुंगल भक्त आला. त्याच्या वाऱ्याच्या स्पर्शाने आधी व्याधी सर्व कुबडापणात जाऊन तो टवटवीत फुलासारखा झाला. मग त्याने अहोरात्री जप केला गजाननाच्या मंत्राचा, तर गजानन त्याला प्रसन्न झाला. पण गजाननाने त्याला वर दिला नाही, कारण त्याचा वर देण्याचा अधिकार मृदुंगल ऋषीचा होता. तर मृदुंगल ऋषीने त्याला सांगितलं की तू गजानना या मंत्राचा जप कर. तर मृदुंगल ऋषीने सांगितलं की तू माझ्यापेक्षा पण खूप मोठा भक्त आहेस, तर मी तुझ्या दर्शनाने धन्य झालो आहे. मग आता सोमकांत राजा म्हणताय की मृदुंगल ऋषीने तर खूप वर्ष तपश्चर्या केली, मग त्याला गजानन का प्रसन्न झाला नाही आणि दक्षालाच का प्रसन्न झाला? तर त्याची कथा. आणि जर त्याला प्रसन्न झाला मग त्याला एवढे शरीर छिद्रमय का होते, कुबडा का होता, बहिरा का होता, दुर्गंधीयुक्त शरीर का होते? मग दक्षाला त्याने कोणते असे पाप केले होते की त्याला हे असे शरीर प्राप्त झाले? हे कोणी विचारले? सोमकांत राजाने भृगु ऋषीला विचारले. तर आता त्याची पूर्वजन्माची कथा ऐका. कोणाच्या? दक्षाच्या. तर मग भृगु ऋषी म्हणाले, आता पूर्वजन्माच्या दक्षाची कथा ऐक. त्याच्या पूर्वजन्माची कथा अशी आहे की ऐक, तुझ्या शंकाचं निरासन होईल. कोणाच्या शंकाचं निरासन होईल? सोमकांताच्या. सोमकांताला बी खूप रोग लागलेला होता, खूप त्याच्या अंगाचा वास येत होता. तर त्याने सर्व राज्य सोडून तो जंगलात आला होता. तर जंगलात त्याला भृगु ऋषी दिसले. तर भृगु ऋषी मिळताच बरोबर त्याच्या शरीरातून पापपुरुषे बाहेर निघाली होती, कावळे बाहेर निघाल्या होत्या. कोणाच्या? सोमकांताच्या. आता सोमकांत विचारताय की दक्ष एवढा दक्षाने जर गजाननाला प्रसन्न केले, मग त्याला असे शरीर का प्राप्त झाले? तर त्याची कथा आता दक्षाची ऐकत आहोत आपण. मग भृगु ऋषी म्हणाले, त्याच्या पूर्वजन्माची कथा अशी आहे, ते ऐक आता, मग तुझ्या शंकाचं निरासन होईल. सिंधू देशात पली नावाचं एक गाव होतं. तेथे कल्याण नावाचा एक धार्मिक आणि दानशूर वाणी राहत होता. इंदुमती ही त्याची पत्नी, धार्मिक वृत्तीची पतिव्रता स्त्री होती. त्याचा मुलगा बल्लाळ. बल्लाळेश्वर अष्टविनायक केल्याची पुण्यफळाची तुम्हाला प्राप्ती होईल. एक अष्टविनायक, जो 1 घंट्याचा व्हिडिओ ऐकतो त्याला एक अष्टविनायक केल्याची पुण्यफळ मिळेल. तर आता बल्लाळेश्वरची उत्पत्ती कशी झालेली आहे, बल्लाळेश्वर गणपती का विराजमान झालेले आहे आणि बल्लाळेश्वर विनायक कुंड का आहे, त्याच्या स्नानाचं काय महत्त्व आहे, तर बल्लाळेश्वरची अष्टविनायकची कथा तुम्हाला प्राप्त होईल. ऐकल्याने यात्रा केल्याचे फळ मिळेल आणि एक अष्टविनायक होईल. कथा शेवटपर्यंत ऐका. सिंधू देशात पली नावाचं एक गाव होतं. तिथे कल्याण नावाचा एक धार्मिक दानशूर वाणी राहत होता. इंदुमती त्याची धार्मिक पत्नी वृत्तीची होती, पतिव्रता स्त्री होती. त्याचा मुलगा बल्लाळ. त्याला लहानपणापासून देवपूजा करण्याची आवड होती. बल्लाळ आपल्या मित्रांना बोलवून गावाबाहेर जाई, तेथे दगडाचे देव करी, त्यांना पूजा करी. एक दिवस त्याला एक छोटासा छानसा गोटा दिसला. त्याला जो गोटा दिसला बल्लाळला छोटासा छान होता. त्याला त्याने गणपती असे नाव देऊन दिले. कोणी? बल्लाळने. त्याला दुर्वा वाहिल्या
बल्लाळने एक छोटासा गोटा दिसला तर त्याने उचलला, तो गोटा स्थापित केला आणि त्याला गणपती असे नाव दिले आणि गणपतीला दुर्वा वाहिल्या, फुले वाहिली, जास्वंदाची फुलं वाहिली, धूप दीप अगरबत्ती चढवली, नैवेद्य दिले आणि तो गणपतीच्या पूजा करण्यामध्ये अग्निमग्न झाला. काही मित्र गणपतीपुढे नाचत होते तर काही गात होते. बल्लाळाच्या अशा वागण्यामुळे गावातील लोक त्या कल्याणवाण्याला म्हणाले. कल्याणवाना कोण? बल्लाळाचा वडील. बल्लाळाचा वडील पापा. मग कल्याणवाण्याला म्हणाले, तू तुझ्या मुलाला समजावून सांग, नाही तर आपल्या त्याची तक्रार करावी लागेल. लोकांनी तक्रार करताच कल्याणवाण्याला राग आला. त्याने भला मोठा सोटा घेतला आणि धावत धावत गावाबाहेर गेला आणि सर्व मुलं गणपतीची पूजा करीत होती. मुलांनी बनवलेले काड्याचं देऊळ मंडप रागाने कल्याणवाण्याने पाडून टाकले. त्याला बघता सर्व मुलं पळून गेली. एकटा बल्लाळ त्या ठिकाणी गणपतीचे स्मरण करत बसला होता. तो इतका मग्न होता की त्याचे वडील आल्याचे त्याला कळले नाही. बल्लाळाचं लक्ष नाही हे पाहून कल्याणवाण्याला खूप राग आला. त्याने सोसाट्याचे चांगले 4-5 रट्टे त्याने बल्लाळाला लावले आणि शेजारच्या एका झाडाला बल्लाळला चांगले आवळून बांधून मनसोक्त मारले. बल्लाळाच्या शरीरातून रक्ताच्या चिरकांड्या उडू लागल्या. कल्याण म्हणाला, बल्लाळा, आता तुला कोणता देव सोडवतो तेच बघतो मी. नंतर कल्याण तेथून घरी निघून गेला. मग बल्लाळाने गणेशाचे स्मरण करण्यास सुरुवात केली. बल्लाळ म्हणाला, देवा, जे तुझी भक्ती करतात, आराधना करतात, तू त्यांची संकट दूर करतोस आणि मी तुझी पूजा ध्यान करतो. मला शिक्षा का म्हणून करावी? हा कुठला न्याय आहे? कदाचित सूर्यप्रकाशाचा त्याग करेल, शेष पृथ्वीला डोक्यावरून खाली ठेवेल, पण तू आपल्या भक्तगणांना विसरणार नाहीस. माझ्याच वाटेला अशी विघ्न का यावीत? वडिलांच्या कृत्यावर बल्लाळाला राग आला आणि त्याने शाप दिला. माझ्या गणेशाचे देऊळ ज्याने मोडले त्याला देवाला, ज्याने माझे गणेशाचे देऊळ ज्याने मोडले देवाला फेकले, तो अंधा, मुका, बैरा, कुबडा असा शरीर दुर्गंधीयुक्त हो. गणेशा, माझी जर खरी भक्ती असेल तर ज्याने तुझी पूजा केलेली उधळली त्याला तो खरोखर माझा हा श्राप लागू दे. तो मुका हो, बैरा हो, अंधा हो, दुर्गंधीयुक्त शरीर हो, मग तू त्याला असं शरीर दे, कारण माझी भक्ती खरी आहे. वडिलांच्या माराचा मला काहीच वाटत नाही, पण ज्याने तुझी पूजा विस्कटून टाकली, तुझी निंदा केली, त्याचा मला जास्त वाईट वाटत आहे. माझ्या शरीराला त्याने बांधले आहे, परंतु माझ्या मनाला तो कधीच बांधू शकणार नाही. तुझे नामस्मरण करताना मला मृत्यू येवो अशी माझी इच्छा आहे. बल्लाळाची गजानन प्रती अशी भक्ती पाहून श्री गणेश ब्राह्मण रूपात तेथे आला. आल्याबरोबर बल्लाळाला बांधलेली रस्सी आपोआप सैल झाली. बल्लाळाने त्या ब्राह्मणाला साष्टांग दंडवत घातला. त्याबरोबर बल्लाळाच्या अंगावरील सर्व जखम्या बऱ्या झाल्या. त्याचे शरीर तेजपुंज झाले. त्याला सर्व ज्ञान प्राप्त झाले. त्याने गणेशाची मनोभावे स्तुती केली. श्री गजानन प्रसन्न झाले. त्याला दृढ आलिंगन देत म्हणाले, बल्लाळा, तू बनवलेले माझे मंदिर ज्याने मोडले तो तर नरकात जाईलच, पण तू दिलेला शापही खरा ठरेल. तू जो श्राप दिलेला आहे की ज्याने तुझी पूजा उधळली, ज्याने तुझी पूजा इचकटून टाकली, ज्याने तुझ्या पूजेचे निंदा केलेली आहे, तो बैरा, मुका आणि अंधा आणि दुर्गंधीयुक्त शरीर त्याचे खरोखरच तसे होईल. तुझा श्राप त्याला जरूर लागेल असे गणेशाने सांगितले. आणि बल्लाळा, तुझ्या या ज्या जखमा आहेत तर त्या तुझ्या बऱ्या होतील असे गणेशाने, तो ब्राह्मण रूपी गणेश आलेला होता, तर त्याने दृढ लिंगर देत म्हणाले, बल्लाळा, तू बनवलेले माझे मंदिर ज्याने मोडले तो तर नरकात जाईल, पण तू दिलेला शाप पण खरा ठरेल. पुढच्या जन्मी त्याचे वडील त्याला घरातून हाकलून देतील. तुला आणखी कोणते वर पाहिजे असेल ते मागून घे. मग यावर बल्लाळ म्हणाला, देवा, मला काही नको, तुझे स्मरण मला कायम जन्मोजन्मी राहो आणि जो कोणी हे गणेश पुराण ऐकेल त्याला सुद्धा तुझे स्मरण कायम जन्मोजन्मी राहावं असा आशीर्वाद दे. या स्थळी तुम्ही राहून लोकांची संकटे दूर करावीत असा मला वर द्या. तुम्ही या बल्लाळेश्वर ठिकाणी येथे राहून तुम्ही तुमचे वास्तव्य कायम करा. यावर श्री गणपती अधिक संतुष्ट झाले आणि म्हणाला, बल्लाळा, तू खूप चांगला वर मागितला आहेस. माझे वास्तव्य कायम इथे राहील. जे लोक माझ्या दर्शनाला येतील प्रथम तुझं नाव घेतील बल्लाळ, तरच त्यांना पूर्ण बल्लाळेश्वर अष्टविनायकाचे फळ प्राप्त होईल. या ठिकाणाचे श्री गणेशाला बल्लाळ विनायक असे संबोधले जाईल. मग असे गणपतीने सांगून तेथेच विराजमान झाले. विश्वामित्राने ही कथा भीमराजाला सांगितली. तेव्हा
भीमराजा म्हणाला, ऋषीवर्य, दक्षाची कथा तर मी ऐकली, पण कल्याणवाण्याचं पुढं काय झालं ते मला आता सांगा. तेव्हा विश्वामित्र म्हणाला, बल्लाळाने शाप दिल्यावर इकडे घरी कल्याण एकदम बधीर झाला. त्याला काही बोलता येईना. हळूहळू त्याच्या अंगाला छिद्रे पडून गेली. त्याच्या अंगातून रक्त वाहू लागला. कल्याणची ती अवस्था पाहून इंदुमती घाबरली, म्हणजेच बल्लाळाची आई. इंदुमती घाबरली. तितक्यात तिला समजले की बल्लाळाला जंगलात भांडून ठेवले, म्हणून ती शेजारच्या 2-4 बायकांना घेऊन जंगलात गेली. तेथे तिला सुंदर मंदिर दिसले. त्या मंदिरात श्री गणेशाची छोटीशी मूर्ती होती. ती मूर्तीची पूजा बल्लाळ करत बसला होता. ते पाहून ती म्हणाली, लोक मला उगीच खोटं सांगत होते की बल्लाळाला बांधून ठेवलं आहे आणि मी इथे आली तर बल्लाळ गणपतीची पूजा करत आहे. मग म्हणून बल्लाळाला बांधून ठेवलं आहे म्हणून नाही तर मी माझ्या पतीची सेवा करायची सोडून इकडे आले नसते. माझा बल्लाळ कसा मनापासून पूजा करत आहे असे त्या बल्लाळाच्या आईने तिला सांगितले. त्याला कडकडून मिठी मारली. त्याला म्हणाली, बल्लाळ घरी चल, तुझ्या वडिलांना अचानक काहीतरी झालं आहे रे, बघ त्यांना काय झालं आहे, चल बाळ चल घरी जाऊ. त्यावर बल्लाळ म्हणाला, कोणते घर, कुणाचे वडील, मला कोणी आई वडील नाही वगैरे नाही, माझे माता पिता सर्व काही गजानन आहे, मी घरी येणार नाही, मी माझे शरीर श्री गजाननाला अर्पण केले आहे. तेव्हापासून सर्व ज्ञान प्राप्त झाले. ज्याने देवाची विटंबना केली त्याला देवाने शिक्षा केली, जसे कर्म तसे केले फळ तसे मिळायला हवे. मी कोणालाही ओळखत नाही, तू तुझ्या घरी जा, तुझ्या पतीची सेवा कर, गणेशाचे स्मरण करत इथेच मी राहणार आहे. त्यावर इंदुमती म्हणाली, बाळा कितीही केले तरी ते तुझे वडील आहे, त्यांना तू या त्रासापासून मुक्त केलेच पाहिजे. मी एकटी कशी त्यांना सोडवणार या संकटातून. ते ऐकून बल्लाळ म्हणाला, या जन्मी त्यांची सुटका होणार नाही, पुढच्या जन्मी तुझा राजकुळात जन्म होईल, त्यावेळी तुझे नाव कमलाराणी राहील. आताचा तुझा पती पुढच्या जन्मी तुझ्या पोटीत जन्म घेईल, त्यावेळी त्याचं नाव दक्ष असेल. या जन्माच्या पापामुळे तो उपजत मुका, बैरा, कुबडा, अंधा आणि शरीर दुर्गंधयुक्त त्याला येईल. त्या जन्मात त्याचे वडील त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी तप करतील, पण त्या तपाचा काही उपयोग होणार नाही. मग संतापून राजा तुला, कमलाराणीला आणि त्या दक्षाला म्हणजे तुला आणि तुझ्या मुलाला घरातून बाहेर हाकलून देतील. मग एका ब्राह्मणाच्या अंगाच्या, भगवत भक्त असलेल्या ब्राह्मणाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो बरा होईल आणि तो तुम्हा दोघांना लवकर श्री गजाननाचे दर्शन होईल. बल्लाळाची वाणी ऐकून तिला खूप आनंद झाला आणि ती सोडून जाणार नाही वाईटही वाटले आणि जड अंतकरणाने ती घरी गेली. आणि इकडे बल्लाळाला आकाशातून विमान न्यायला आले. विमान बसून तो स्वर्ग लोकात गेला. विश्वामित्राने भीमराजाला विचारले, महाराज पण मग पुढे त्या दक्षाचे काय झाले ते सांगा ना. त्यावर विश्वामित्र म्हणाला, कौंडिन्य नावाच्या नगराजवळ एक अरण्य होते. त्या अरण्यात एक छानसं सरोवर होते. त्या सरोवराच्या काठावर एक मोडकळीस आलेले जुनाट श्री गणेशाचे मंदिर होते. त्या मंदिरात दक्षाने 12 वर्ष श्री गजाननाची मानसपूजा केली, अगदी षोडोपचारे केली. 12 वर्ष 21 दिवस झाल्यावर उत्तर रात्री दक्षाला स्वप्न पडले. स्वप्नात एक मोठा हत्ती दिसला. त्या हत्तीने सोंडेने दक्षाच्या गळ्यात रत्नाची माळ घातली आणि सोंडेने उचलून आपल्या पाठीवर घेतले. तो हत्ती चालत चालत जिथे गुडघ्या पताका लावलेल्या होत्या नगरात घेऊन गेला. दक्ष जेव्हा जागा झाला तेव्हा त्याला स्वप्न आपल्या मातेला सांगितले. त्यावर माता म्हणाली, बाळ दक्षा, स्वप्नात जो हत्ती तू पाहिलास तो साधासुद्धा हत्ती नाही, तो प्रत्यक्ष श्री गणेशच होता. त्याने तुला पाठीवर घेतले, म्हणजेच तुला लवकरच राज्य मिळणार, तू राजा होशील. हे ऐकून दक्षाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, माते, जेव्हा मला राज्य मिळेल त्यावेळी मी तुला पालखीतून नेऊन तुला अलंकार, वस्त्र, जटित आभूषणे घालील. त्यावर माता म्हणाली, दक्षा बाळ, ज्यावेळी तू गादीवर बसशील ना त्यावेळी मला सर्वात जास्त आनंद होईल, पण धर्मानु वागून राज्यकारभार केलास तर मला विशेष आनंद होईल. देव तुझं कल्याण करो, असे त्याच्या आईने मुलाला सांगितले. मग कौंडिन्य नगराचा राजा अचानक मरण पावला. सर्व वातावरण शोकाकुल होते. त्याच्या राजाची पत्नी सुलभा ही महापतिव्रता होती. तिला वर अनावर शोक झाला होता. राजाचे 2 प्रधान होते, सुमती आणि मनोरंजन. या दोघांना काय करावे काही कळेना. ते बघून राजपुरोहित म्हणाला, हे बघा, तुम्ही सगळं शांत व्हा. राजाने मेल्यावर त्याच्या नातेवाईकांनी शोक करू नये असे शास्त्रात सांगितले. रडल्यामुळे त्याच्या डोळ्यातील पाणी मृतांच्या तोंडात पडते आणि त्यांचा आत्मा पुढे सरकत नाही, म्हणून त्यात अडथळा येतो. म्हणून मृताला जास्त वेळसुद्धा ठेवत नाही, त्याला अग्निसंस्कार करावे लागते. या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मरण आहे. जेव्हा तुम्ही शोक करत बसू नका. सूर्य, चंद्र वंशातील राजे अनेक जन्मले पण मरण पावले, याची काही गंती आहे का? सर्वांना आपला जीव प्रिय आहे. रडत बसण्यात काही अर्थ नाही. असे कितीक वेळ रडत बसणार? पुढील कामे करायची आहेत की नाही? राजाचं मूल बाळ नसल्यामुळे त्याच्या उत्तर कार्यासाठी धर्म गुप्त शोधायला पाहिजे, ते शोधा. पुरोहितांचे बोलणे ऐकून सर्वांनी शोक आवरता घेतला आणि सुमंत प्रधानाने पुढे होऊन राजाचे उत्तर कार्य केले.
राजाला तिलांजल देऊन सर्व माघारी आले. राजवाड्यात आल्यावर त्यांनी राणीचे सुलभाचे सात्वन केले व सारे जण आपापल्या घरी निघून गेले. राजानंतर गादीवर कोणाला बसवायचा हा मोठा प्रश्न त्यांना पडला. त्याचवेळी परमज्ञानी श्री गणेश भक्त मृदुंगल ऋषी त्या ठिकाणी आले. त्यांनी प्रधानांना उपदेश केला, म्हणजे गादीवर कोणीतरी पाहिजे. यासाठी राजाचा जो मोठा हत्ती आहे त्याच्या सोंडेत एक रत्नमाला द्या आणि त्याला रस्त्यावर सोडा. तो राजाच्या गळ्यात तो हत्ती ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल त्याला गादीवर बसवा, असे मृदुंगल ऋषीने हा उपदेश सर्वांना सांगितला. मग सर्वांना हा उपदेश पटला. शुभ दिवस पाहून नगरातील सर्व लोकांच्या उपस्थितीत राणीने त्या महान नावाच्या हत्तीच्या सोंडेत एक रत्नमाला दिली आणि म्हणाली, जो कोणी या राजाच्या गादीवर बसण्यायोग्य असेल त्याच्या गळ्यात ही माळ घाल, अशी त्याने हत्तीला प्रार्थना केली. तो हत्ती खूप इकडे तिकडे फिरला. प्रत्येकाला वाटत होते की हत्तीने आपल्या मुलाच्या गळ्यात माळ घालावी, आपल्या गळ्यात माळ घालावी म्हणून प्रयत्न करीत होते. प्रत्येक पुरुषाला वाटत होते की हत्ती आपल्याच गळ्यात माळ घालील, पण हत्तीने तेथील कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही आणि सर्व शहरात हत्ती फिरला, पण त्याने कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही. तो नगराच्या बाहेर गेला. लोकही त्याच्या मागे मागे गेले. हत्तीने कोठेही न जाता सरळ नगराबाहेर जेथे गजाननाचे मंदिर होते तेथे दक्ष गजाननाची पूजा करत होता त्याच्या गळ्यात माळ घातली. दक्षाच्या गळ्यात हत्तीने माळ घातली, पण प्रजेला हे मान्य आहे की नाही प्रधानांनी पडताळून पाहिले. नंतर दक्षाला राजवाड्यात आणून धूमकाढ्या धडाक्यात त्याचा राज्याभिषेक केला. राजा झाल्यावर दक्षाने आपल्या मातेला मृदुंगल ऋषींना वाड्यात बोलवले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचा सत्कार केला. मृदुंगल ऋषींना गावे व रत्ने दान दिली. ब्राह्मणांना दाने देऊन भोजने दिली. काही दिवसांनी ही बातमी दक्षाच्या पित्याला म्हणजेच कर्नाटकातील वल्लभ राजाला समजल्यावर तो आनंदाने आपल्या मुलाला भेटायला गेला. ज्या वडिलांनी आपल्या मुलाला दक्षाला बाहेर काढून दिलेले होते, अंधा होता, कुबडा होता, बहिरा होता, दुर्गंधीयुक्त शरीर होते, तर मृदुंगल ऋषीच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो मुलगा बरा झाला. तर तो मुलगा आता कर्नाटकामधील राजा मृत्यू पावला. मग आता हा राज्यकारभार कोण सांभाळेल? तर दक्षाला अगोदरच स्वप्नामध्ये हत्ती दिसला होता. त्याच्या आईने त्याला सांगितले, तुला हत्ती दिसला आहे तर तुला राज्य अभिषेक, काहीतरी राज्य होशील तू मोठा, असं तुला स्वप्नामध्ये त्याचा निष्कर्ष आहे. मग नंतर समजले की त्या राज्य अभिषेकासाठी एक हत्ती निवडला. हत्तीला सांगितले की तू राज्य अभिषेकासाठी कोण चांगलं आहे हे निवड, हत्ती तू कर. तर हत्तीने कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही. हत्तीने दक्षाच्याच गळ्यात माळ घातली, जिथे दक्ष गजाननाची सेवा पूजा अर्चना करत होता गावाबाहेर. तर तो हत्ती गावाबाहेर गेला आणि हत्तीने दक्षाच्या गळ्यात माळ घातली. आता ते माळ घातली तर तो राजा झाला. ही बातमी त्याच्या वडिलांना कर्नाटकमध्ये माहिती पडली. तर तो आता त्याचा पिता त्याच्या मुलाला भेटायला आला. तर अशी ही कथा होती, गणेश पुराणातील अध्याय होते. तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे ह्या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. पुढील कथा पण खूप छान आहे. 3 दिवस गणेश पुराणच येईल. या तुमची इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकतात की पुढे बी गणेशच पुराण टाका, आम्हाला गणेश पुराणच संपूर्ण ऐकायचं आहे. तर गणेश पुराण पण टाकेल, दुसरे व्हिडिओ टाकणार नाही. जे टाकेल ते गणेश पुराण ऐका. ज्यांना ज्यांना ऐकायचं असेल, जास्त जर कमेंट्स आल्या तर गणेश पुराण टाकेल. नाहीतर आपल्या काल भैरवाष्टक शनिवारी येतच आहे. काल भैरवाष्टक जयंतीच्या सेवा पण कराव्या लागतील, तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं पण काम करायचं आहे. तर तुम्ही तशा कमेंट्स करा, तर तुमच्या कमेंट्सनुसार मी व्हिडिओ देऊन देईल तुमच्यासाठी. तर मित्रांनो, शेअर करायला विसरू नका. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर रिश्तेदारांना, मित्रपरिवारांना, 10 जणांना बी शेअर केले. एवढं छान गणेश पुराण, 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ हे गणेश पुराण आहे. नुसतं गणेशाचं फक्त नामस्मरण केलं, स्मरण केलं, श्रवण मात्रे सर्व पापे नष्ट होतात. तर हे गणेश पुराण तुम्ही शेअर करायला विसरू नका. माझा आत्मविश्वास वाढवा. तुमचं एक लाईक, एक कमेंट्स, एक सबस्क्रायबर माझा आत्मविश्वास वाढवतो आणि मला दुसरा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते. शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझंच चॅनल आहे. त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. आणि माझ्या मुलीला MDSच्या नीटच्या एक्झाममध्ये खूप चांगल्या मार्कांनी पास हो, गव्हर्मेंट एकदम चांगलं कॉलेज तिला भेटो, अशी प्रार्थना करा माझ्यासाठी. तुमच्या बी सर्व इच्छा कामना पूर्ण करू गणपती बाप्पा, अशी मी गणपती बाप्पाला प्रार्थना करते. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.